सकाळी उठल्यापासून पोट्याचे माय बहीण मला मेसेजेस का दोन्ही भाऊ तुम्ही कालच्या मॅचमध्ये खेळले नाही म्हणे. तुम्ही थोडेसे खेळले असते, चांगले चांगले रन निघले असते तर मॅच जिंकली असती म्हणे चेन्नई, पण तुम्ही खेळले नाही म्हणे. 17 बॉलामध्ये 16 रन काढले म्हणे तुम्ही, म्हणजे टेस्टपेक्षा बी घाण खेळले म्हणे तुम्ही. 100चं बी स्ट्राईक रेट नव्हतं म्हणे तुमचं. अबे 100चं स्ट्राईक रेट वाले आहे तिकडं. महाराष्ट्रामध्ये काल किती मुसळधार पाऊस झाला माहिती आहे का बे तुले? अबे कितीतरी शेतकऱ्याचं नुकसान झालं, काही का वाहून गेलं एकदा पाहिजा. किती खतरनाक पाऊस झाला तर, आणि तू म्हणून मला खेळला नाही. अबे शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिलं तिकडं पावसामुळं, आणि मी इकडं छक्क्यावर छक्के जर समजा मारून राहिलो असतो तर चांगलं दिसलं असतं का ते? शेतकऱ्याबद्दल काही सहानुभूती हे ते आहे का नाही बे काही? अरे पण धोनी भाऊ, शेतकऱ्याचा आणि क्रिकेट मॅचचा का संबंधाची? का संबंध म्हणते? का संबंध म्हणजे? अबे शेतकऱ्याचा ना आपला संबंध राहते बाबू, असं संबंध नाही म्हणून नाही जमत. अबे जगाचा अन्नदाता आहे तो, त्याच्याबद्दल जर समजा तुमच्या मनात सहानुभूती नसन तर थू आहे तुमच्या जिंदगानीवर, समजलं का? त्यामुळं संबंध नाही असं म्हणू नका काकाजी. संबंध राहतेस. आणि ते शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यामुळे मला वाटलं, बहुतच दुःख वाटलं का बाबा बहुतच नुकसान झालं शेतकऱ्याचं, म्हणून मी तिथं स्लो खेळलो. मी काही छक्के बिक्के जास्त मारले नाही. मी म्हटलं आपण छक्के मारणं म्हणलं बरोबर दिसत नाही इथं, तरी मी एक छक्का मारला बरं. एक छक्का मी मारला. काहून तर जे माझे फॅन लोक आहेत थाला थाला करते तर त्याच्यासाठी मी एक छक्का मारून दिला तिथं. मी म्हटलं बा तेलचं बी नुकसान नको, पण म्हटलं जास्त मारायला नको, कारण कसं पावसामुळं नुकसान झालं आहे. आणि भाऊ पाऊस जर पडला नसता ना, आता पुढच्या मॅचमध्ये पाहून घ्यायचा. पोट्टे म्हणते का स्लो खेळते धोनी. अबे स्लो खेळते. अबे 4 बॉलामध्ये सेंचुरी मारून देण्यासारखा माणूस आहे मी 4 बॉलामध्ये. आता पुढच्या मॅचमध्ये पाहिजा जर चांगलं ऊन असलं ना तिकडं आणि पाऊस घेऊन जर समजा पडला नाही तर 3-1 बॉलामध्ये सेंचुरी. आता 4 बॉल म्हणले ना, आताच 3 बॉल मारून राहिले का आजी तुम्ही? अबे का डोक्यावर पडला का बे तू? 4 आणि 3 किती होते? 7 म्हणजे थाला फॉर रिजन, समजत नाही साध्या पोट्टेले. धोनी थाला काम तर मग नाश्ता झाला.